हे पाहुणी वगैरे म्हणजे कोणी? नाही, ती आपली ही आई, आमचं आता ठरलंय. हा, ही तर त्या तनिष्काची मुलगी. ही मुलगी आपल्याकडे काय करते वहिनी? पूनम काकू, अगं ही आपल्याकडे. तू गप्पा बस. दोन मोठी माणसं बोलत असताना मध्ये बोलायचं नाही, समजलं? प्रिया जरा शांत राहा. माझ्या आईला मारणाऱ्या बाईची मुलगी इथे काय करते वहिनी? पूनम, हे बघ, तू जरा माझं ऐकून घे. अशी चिडू नकोस. चिडू नको? एवढं सगळं होऊ नये, चिडू नको मी. माझ्या आईचा खून झालाय वहिनी, खून. बाईनी तो खून केलाय ना, ती तुरुंगात आहे. कधी शिक्षा होईल तिला? त्या नीच बाईच्या मुलीला घरात ठेवताय तुम्ही? तुम्ही संत असाल संत. मी नाहीये सहन करू शकत. पूनम, हे बघ, मी तुझा राग समजू शकते, पण जे काही झालं त्याच्यात या पियूचा तर काहीच दोष नाही ना. हे बघ, ती बिचारी तिच्या घरी एकटी. ती बिचारी एकटी. तिचे आई वडील जिवंत आहेत. तो अजून मेली आहेत ना. ती माझ्या घरातली माणसं मेली आहेत एक एक करून. माझा एकटेपणा नाही दिसत हो तुम्हाला? पूनम, अगं असं काय बोलतेस तू? वंश, जरा तुम्ही तरी समजवा तिला. हे बघ वहिनी, समजवायची गरज तिला नाहीये, समज देण्याची गरज तुम्हाला सगळ्यांना आहे. मी इथे असते ना, ते हे होऊच दिलं नसतं, तिला उभंच केलं नसतं इथं. तुम्ही इथे असतात तर ना, म्हणूनच तुम्हाला पाठवून दिलंय माझ्याकडे. पूनम, हे बघ पूनम काकू, गप्प बस. एकदा सांगितलेलं समजत नाही तुला? दोन मोठी माणसं बोलत असताना, मोठी माणसं जेव्हा ताळतंत्र सोडून वागतात ना, तेव्हा लहानांना मध्ये पडावंच लागतं. थांब बाई, बोलू देत मला. प्रत्येक वेळी आपण हिला प्रोटेक्ट करण्यासाठी धडपडत असतो आणि प्रत्येक वेळी आपल्याबद्दलच गैरसमज निर्माण करून घेते. मला कोणीही प्रोटेक्ट करायची गरज नाहीये, कळलं ना? तुम्हाला प्रोटेक्टच करायचं असेल ना, तशा खुन्यांच्या मुलांना करा. हे बघ पूनम काकू, तुला माहिती नाहीये हे काय प्रकरण आहे. त्याला गप्प बस ना प्रिया तू. पूनम, वंश, जरा तुम्ही बसता का? आपण शांतपणे बोलूया. शांतपणे काय बोलणार? ही अवदसा घरात असताना? वंश, काय बोलताय तुम्ही? हे जरा अति होतंय तुमचं. चला कुसुमताई, ते डोकं फोडूनही काही होणार नाहीये. मागे एकदा मी सांगून गेले होते, या घरातलं कोणी गेलं तरी मी इथे पाऊल टाकणार नाही म्हणून. आता सांगून जाते, लक्षात ठेवा. माझा जीव गेला ना तरी तिथे तुम्ही कोणी यायची गरज नाहीये. तुमचा आणि माझा संबंध संपला कायमचा. चला कुसुमताई. वहिनी, हे तुझ्या डोळ्यामध्ये पाणी आहे ना, हे अजूनही हिच्यासाठी आहे, आमच्यासाठी नाही. हे कळतंय मला आणि म्हणून मी जाते. वंश, अहो तुम्ही तरी जरा. पियू, रडू नकोस.
आमच्या घरात येऊन तमाशा करायचं कारण? तमाशा नाही, मैत्री करायला गेलो होतो. मैत्री. गरज नाही. यशवंतराव सरंजामेच्या मैत्रीची शास्त्र्यांना गरज नाही. तुला आणि तुझ्या बापाला सरळ प्रेमानं पद्धतशीररित्या सांगितलेलं काही कळत नाही का रे? आधी त्यानं राडा केला, आता तू आलायस. पण त्यांनी जे केलं नाही ना ते मी करू शकतो. कोण आहेस? कोण रे तू? मी कोण आहे माहितीये तुला? आणि तू कुठे उभा आहेस हे माहितीये तुला? आणि अशीच जर बापासारखी बुद्धिमत्ता पाजळत राहिलास तर तू कुठे जाऊ शकतोस हे माहितीये तुला? वयाचा, त्यांच्या वयाचा मान राखला म्हणून काही केलं नाही, नाहीतर माझ्या वडिलांना काही झालं असतं ना तर काय केलं असतंस? काय करू शकणार होतास? मारणार आहेस? मार. मारणार आहेस? सशानं सशासारखं राहायचं, वाघासमोर गुरगुरायचं नाही. मनात आणलं तर तुझा आणि तुझ्या खर्चांचा पाला पाचोळा करायला वेळ नाही लागणार मला. जा, जाऊन सांग तुझ्या बापाला. बस झालं आदिनाथ, निघायचं आता. इतका वेळ ते तोंडाने बोलतात, मी हातानेही बोलू शकतो. ते मीही करू शकतो आणि तेच करणार होतो. वास खाली. आवाज खाली. शास्त्र्यांना चिखलात दगड मारायची सवय नाहीये. हे तुझे वडील आमच्या घरात येऊन तमाशा करून गेले ना, म्हणून आलोय मी. जाब विचारायला आणि सभ्य भाषेत समज द्यायला. तुला आणि तुझ्या वडिलांना आमची भाषा समजत नाही ना, म्हणून हात उगारावा लागला. आणि तोही यांनी माझ्या वडिलांवर हात उगारला म्हणून. बा, मैत्री करायला गेलो होतो मी त्यांच्याशी. मैत्री? मैत्री की विराटच्या मुलीला घराबाहेर काढायला? खरं बोलतोय हा बा? मी यापुढे माझ्या वडिलांविषयीच काय, शास्त्र्यांच्या घरातल्या कुणाविषयी काही बोललं गेलं ना तर महागात पडेल. बास, तुम्ही काहीही करणार नाही आहात. आज गुरगुरून गेलाय तो, उद्या फुंकायला लागेल, परवा चावला तर. या कुत्र्याचे दात आताच पाडायला पाहिजे. त्याचं काय करायचं ना ते मी बघणार. ओके, तुम्ही बसा इथे. आदिनाथ, माझे बा तुमच्या घरी येऊन जे काही वागले त्याबद्दल आय एम सॉरी. हे इतकं सगळं झाल्यानंतर बोलतोयस? नाही, इतकं सगळं झालं हे जर मला आधीच माहिती असतं तर तुला इथे यावंच लागलं नसतं. मीच बोललो असतो त्यांच्याशी.
तो तुझा प्रश्न आहे. तेव्हा मला जुनी मढी उकरून काढायची नाहीये आणि नवीन तयारी करायची नाहीये. आपल्या वाटा वेगळ्या आहेत आणि त्या वेगळ्याच असू द्या. समजावून सांग तुझ्या वडिलांना. त्यांची चूक होती म्हणूनच मी माफी मागतोय. आणि समजा पुढे असं काही झालंच तर प्लीज लक्ष देऊ नकोस, कारण सध्या ते मेंटली खूप डिस्टर्ब्ड आहेत. सांभाळ तुझ्या वडिलांना. यू डोंट वरी, आय टेक केअर. त्यांना त्यांच्या मर्यादेत कसं ठेवायचं ते बघेन मी. वन्स अगेन सॉरी. इट्स ओके. टेक केअर. बाय. बाय. हॅलो. वसुधा, मी बोलतोय. अहो तुम्ही. मी पोचलो बरं का व्यवस्थित. बरं. प्रिया आली हो. आणि पियू कशी आहे? वसुधा, अगं काय झालं? पियू बरी आहे ना? अगं मग माझ्या प्रश्नाची अशी मोघम उत्तर का देतेयस? काय झालं बोल ना. म्हणजे हे वसुधा, अगं काय झालंय? तुझा आवाज असा रडवेला का वाटतोय? मला सांग, तो सरंजामे तिकडे पुन्हा आला होता का? नाही हो. ते वंश आणि पूनम आल्या होत्या. खूप खूप मोठं भांडण झालं हो इथे. भांडण झालं? हो. पूनम नाही ते बोलत होती. म्हणाली तनिष्का खुनी आहे. मग तिच्या मुलीला कसं इथे ठेवून घेतलं तू? मला तर काही सुचत नाहीये हो. तू आधी शांत हो बरं. कशी शांत हो? म्हणाली या घराशी आता काही संबंध नाही आमचा म्हणून. ती काही ऐकून घ्यायलाच तयार नव्हती हो पूनम. आणि माणसं पण तिच्यासारखंच बोलायला लागले. कुसुमला तिथे ठेवलं ही चूकच झाली माझी. मी असं करतो, मी तिथे जातो. अहो हे बघा, तुम्ही तसं काही करू नका. आणि तुम्ही आधी शांत व्हा बरं. ते बघतो मी. तू आधी शांत हो. आपण आल्यावरती बोलू. मी फोन ठेवतो. हो. चला बाबा. रेडी? व्हेरी गुड. चला ना. ताईशी भांडण झालंय का तुझं? नाही. मग चेहरा काय एवढासा झालाय?
कुठे काय नाही. ए पियू, उद्या खूप धमाल करायची हा, पण तू लवकर आलीस तर. होमवर्क थोडा जास्त आहे माझा, झाला तरी येईन ना. चला बाबा निघूया. येतो. मला वाटलंच होतं दादा तू येणार विचारायला. कुसुम, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. त्या मुलीच्या देखत तुम्ही तिच्या आईला खुनी म्हणालात? हो म्हंटल. काय हो? निर्लज्ज सखा कबूल करते वरती. तुला काहीच वाटत नाही? हा प्रश्न तू स्वतःला विचार. त्या खुनी बाईच्या मुलीला घरात पोहोचतोयस तू, हा निर्लज्जपणा नाही वाटत? कुसुम, कुसुम, ती खुनी आहे हे अजून सिद्ध व्हायचंय. झालंय सिद्ध? काय सिद्ध व्हायचं राहिलंय?